नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य विभाग पद्धती संदर्भात या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन जाहिरातींच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणतीही जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे बुक आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे. 2018 पासून ते 25 पर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून 2026 साठी काही सराव प्रश्नपत्रिका देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला या पुस्तकाचा बेनिफिट हा लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. म्हणून जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत. सुरुवातीला आहे बृहत मुंबई महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय जुहू. तर या ठिकाणी ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती वैद्यकीय महाविद्यालयाची जाहिरात आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या ज्या उमेदवारांना हे हॉस्पिटलमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ते यासाठी फॉर्म भरू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर ही भरती परमनंट नाही, ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आहे. तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा वारंवार रिन्यू केला जातो, म्हणजे तुम्ही एकदा लागले की त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करून ठेवण्यात येत असतं. पण ही जी आहे ही परमनंट भरती नसून कॉन्ट्रॅक्ट बेसिसची भरती आहे. यामध्ये तुम्हाला एकत्रित मानधन पगार मिळत असतो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना नोकरी हवी आहे ते नक्कीच फॉर्म भरू शकता. पण ज्यांचं टार्गेट फक्त गव्हर्नमेंट जॉब असेल त्यांनी मात्र अर्ज करू नये. या ठिकाणी आपण जाहिरात बघतोय आणि त्यासाठी असणारं मानधन सुद्धा पाहूया की पेमेंट वगैरे कसं काय आहे, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. यामध्ये तुमची एक्झाम होत नाही, तुम्हाला अगोदर फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर फक्त मुलाखतीला जायचं आहे. मुलाखती झाल्याच्या नंतर तुमची सिलेक्शन केलं जाईल, तुमच्यासोबत करार केला जाईल आणि पुन्हा काही वर्षानंतर तो करार हा रिन्यू सुद्धा करण्यात येत असतो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉब हवा आहे त्यांच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये पहा, माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी दिनांक 1/10/2025 नुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाकरिता खालील नमूद करण्यात आलेली विविध पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 31/3/2027 पर्यंत भरावयाची आहे. सदर पदाकरिता जाहिरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या स्थानिक सूचना फलकावर प्रसिद्ध तसेच प्रसारित करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करीत असलेले उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, अगोदर रुग्णालयाचा उल्लेख केलेला आहे. येथे किती रुपये आपल्याला भरायचे आहे, तर 790 प्लस 18% जीएसटी म्हणजे 144, एकूण 934 रुपये फी. इतके अर्जाचे शुल्क 27/1/2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरण्यात येणार आहे व त्याची पावती तसेच छायांकित प्रत अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून हिंदू हृदय सम्राट म्हणजे जे काही हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष सादर करायचा आहे. म्हणजे फॉर्म जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. विशेष म्हणजे 934 रुपये आपल्याला त्यासाठी फी भरावी लागेल. आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या सर्वच्या सर्व झेरॉक्स तसेच जो काही आपला फॉर्म आहे त्याची झेरॉक्स आणि तो फॉर्म त्याची पावती ह्या सर्व गोष्टी आपल्याला सोबत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सादर करायच्या आहेत. वेळ कधी आहे, सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तारीख कधी आहे, 27 तारखेपासून फॉर्म सुरू झालेत. 4 फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तर 4 फेब्रुवारीच्या पूर्वीच तुम्ही जर या ठिकाणी जॉब करू इच्छित असाल तर फॉर्म भरू शकता. हे झालं फॉर्मच्या बाबतीत. आता जाऊया आपण पदांकडे, की नेमकी पदं कोणती आहेत, पगार किती आहे, त्याची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. एकदा तुमच्या लक्षात आलं की ऑफलाईन फॉर्म आहे, प्रत्यक्ष जाऊन भरायचा आहे, सर्व डॉक्युमेंट्स त्याला लावायचे आहे आणि फॉर्म सुद्धा आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण एक एक करून पद बघतोय, त्याचा पगार आणि नंतर त्याची निवड कशी होणार आहे ती आणि शैक्षणिक पात्रता. तर पहिलं पद आहे ते म्हणजे वैद्यकीय अधिकारी महिला 2 आणि त्यानंतरचं दुसरं पद आहे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 2. तर 2-2 4 पदे आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं एमबीबीएस तर 90,000 रुपये प्रति महिना एकत्रित मानधन आहे आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी जे असतील एमडी त्यांना 1,00,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांची जी पात्रता आहे ती या कॉलममध्ये दिलेली आहे आणि त्यांची जी मुलाखत होईल ती 9/2/2026 म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे. अशा मुलाखतीचा वेळ त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. नंतर पहा पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. यामध्ये 20,000 एकत्रित मानधन राहणार आहे मासिक. नंतर जर तुम्ही पात्रता पाहिली तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमएसबीटीची जी काही डीएमएलटी आहे किंवा बीएससी डीएमएलटी आहे ती पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याची मुलाखत कधी आहे, 9 तारखेलाच आहे, 11 वाजता सकाळी. नंतर पहा पुढचं पद आहे ते म्हणजे
प्रयोगशाळा सहाय्यक तर यामध्ये ₹16,000 एकत्रित मानधन आहे. उमेदवार काय शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा बाजूच्या कॉलममध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरत असाल, जी पात्रता तुमच्याकडे असेल, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करता त्याची माहिती तुम्ही घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट हा काढून ठेवा, की कोणत्या तारखेला मुलाखत आहे, कोणत्या आपली शैक्षणिक पात्रता काय आहे आणि नेमका प्रति महिना मानधन आपल्याला किती राहील. तर पहा त्यानंतर जर आपण पद पाहिलं तर ई तंत्रज्ञ आपण डिटेलमध्ये पाहणार नाही आहोत. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर पहा पुढचं जर पद पाहिलं तर किरण आहे. यामध्ये सुद्धा ₹16,000 एकत्रित मानधन राहील. त्यानंतर आहे नोंदणी सहाय्यक एकच जागा आहे ₹14,000 मानधन. नंतर अर्धवेळ नोंदणी सहाय्यक ₹6,500 मानधन आहे 3 जागा आहेत. नंतर पुढे जर पाहिलं आपण पार्ट टाईम या ठिकाणी पहा हे जे पद आहे ते तुम्ही वाचून घ्या. कोणतं आहे तर रिफ्रॅक्शनिस्ट असं त्याचं नाव आहे. तर यामध्ये ₹13,000 प्रति महिना मानधन राहणार आहे आणि नंतर पात्रता जर आपण पाहिली तर परीक्षेसह एस-एस-सी उत्तीर्ण आपण असावं. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर पुढचं पद आहे व्यवसायोपचार तज्ञ. यामध्ये अंशकालीनसाठी आहे ₹20,000 प्रति महिना मानधन राहील. 2 जागा आहेत एकंदरीत. नंतर आहे दूरध्वनी चालक वेतन श्रेणी यामध्ये राहणार आहे ₹14,000 प्रति महिना मानधन आहे. 1 जागा आहे आणि उमेदवार हा 12वी पास असावा आणि 6 महिने त्यांनी जो काही अभ्यासक्रम आहे तो सुद्धा पूर्ण केलेला पाहिजे. नंतर पहा पुढचं पद आहे 12व्या क्रमांकाचं ते म्हणजे प्रयोगशाळा परिचर. यामध्ये 1 जागा ₹15,000 मानधन आहे. नंतर पुढे जर आपण पाहिलं प्रयोगशाळा सेवक इथे ₹15,000 मानधन आहे. 7 जागा आहेत. नंतर वीजतंत्री जर आपण पाहिलं तर 1 जागा आहे ₹18,000 मानधन. तारतंत्री ₹18,000 मानधन आहे 2 जागा. त्यानंतर तारतंत्री आहे 1 जागा ₹18,000 मानधन आहे. नंतर वाहन चालक आहे तिथे 3 जागा आहेत वाहन चालकच्या ₹18,000 प्रति मानधन या ठिकाणी राहणार आहे. नंतर जर आपण पाहिलं वाहन चालकच आहे, तारतंत्री आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला ₹18,000 प्रति महिना मानधन, एकच जागा आहे. त्यानंतर तारतंत्री आहे, वाहन चालक सुद्धा आहे, ₹18,000 प्रति महिना, एक जागा. नंतर प्रशिक्षण मदतनीस आहे, ₹18,000 4 जागा आहेत एकूण. गवंडी आहे, 1 जागा, ₹18,000. सुतार आहेत, 1 जागा, ₹18,000 मानधन आहे. नंतर कक्ष परिचारक आहे, त्यामध्ये सुद्धा कक्ष परिचरला सुद्धा ₹18,000 मानधन आहे. एकूण जागा जर आपण पाहिल्या तर 13 जागा इथे आपल्याला दिसतात. नंतर जर पाहिलं कक्ष नोकर तर 2 जागा आहे, ₹18,000 मानधन. त्यानंतर आया आहे, 25 जागा आहे टोटल, ₹18,000 प्रति महिना मानधन आहे. त्यानंतर सफाईगार जर आपण पाहिलं तिथे सुद्धा 18,000 आहे, 33 जागा आहेत एकूण. नंतर जर पाहिलं माळीनी सफाईगार तर त्याला सुद्धा 3 जागा आहेत, ₹18,000 प्रति महिना मानधन आहे त्या पदासाठी. माळीसाठी सुद्धा ₹18,000 3 जागा. सफाईगारसाठी 1 जागा आहे, ₹18,000 प्रति महिना मानधन आहे. हमालसाठी सुद्धा ₹18,000 प्रति महिना मानधन, 3 जागा आहे. नंतर जर आपण पाहिलं पुढचे पदं, तर पुढच्या पदाचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. जवळपास ड कॅटेगरीचे ह्या पोस्ट आहेत. यामध्ये आणखी जर तुम्ही स्क्रोल केलं खाली तर तुम्हाला शिंपी, नाविक आणि तसेच मदतनीससारखे सुद्धा पदं दिसतात. 39 पदं झालेली आहेत आतापर्यंत. तर टोटल 39 प्रकारची पदं यामध्ये आहेत. मग ते शिपाई असो, कक्षसेवक असो, शिंपी असो, नाविक असो, मदतनीस असो, आया असो किंवा वैद्यकीय अधिकारीपासून ते गट ड पर्यंतच्या सर्व पदांचा समावेश यामध्ये आपल्याला दिसतो आणि जे काही मानधन आहे ते सुद्धा आपल्याला 18,000, 15,000, 14,000 याच्या आसपास दिसतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही जर 10वी पास असाल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता, 12वी असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता. ज्या काही पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याची पात्रता अगोदर तुम्ही पहा. व्यवस्थित ते वाचून घ्या. त्यांची मुलाखत वगैरे कधी आहे ते सुद्धा तुम्ही पहा आणि जर तुम्हाला परवडत असेल तर नक्कीच तुम्ही या भरतीसाठी ट्राय करू शकता. यामध्ये आता जो काही तुम्हाला ऑफिशियल जाहिरात आहे ती अधिकृत वेबसाईटवर तसेच आपला जो काही टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर सुद्धा टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणाहून तुम्ही जाहिरात डाउनलोड करा. यामधल्या नियम, अटी, शर्ती सर्व वाचून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर या भरतीबद्दल तुम्हाला काय वाटते? अशाच प्रकारच्या भरत्या सरकार आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात राबवताना दिसते. या भरत्या जर अशा चालत राहिल्या कंत्राटी बेसिसच्या तर नक्कीच ज्या काही परमनंटवाल्या भरत्या आहेत त्यावर याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला दिसू शकतो. तर तुम्हाला काय वाटतंय? अशाच कंत्राटी स्वरूपात जाहिरात यायला पाहिजे की परमनंट भरत्या सरकारने काढायला हव्यात? याबद्दल तुम्ही तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जी काही जाहिरात आली होती जवळपास आपण त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील किंवा इतर कोणत्या भरतीविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.